नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओत आपण महाराष्ट्र शासनाच्या शालेय व क्रीडा विभागाअंतर्गत जी स्वयंसेवक म्हणजेच व्हॉलंटियर पदांसाठीची भरती निघालेली आहे त्याच्याविषयी आपण माहिती घेतोय। तर मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्ही याबद्दलची नोटिफिकेशन पाहू शकता जी की आजच्या पेपरमध्ये आलेली आहे। ओके, तर मित्रांनो, या ठिकाणी जर आपण मुख्यतः पाहिलं तर स्वयंसेवक पदांसाठीच्या जागा या ठिकाणी असणार आहेत। तर या ठिकाणी 10वी पास जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 50 जागा आहेत। त्यानंतर ज्यांचं पदवीधर आहेत, ग्रॅज्युएट आहेत, त्यांच्यासाठी 50 जागा आहेत। त्यानंतर जे स्वयंसेवक ज्यांचं DED, ATD, BEd किंवा MSW, BSW झालं असेल त्यांच्यासाठी पण 100 जागा या ठिकाणी असणार आहेत। ओके, तर खाली येऊया। त्यानंतर या ठिकाणी जर आपण पाहिलं महत्त्वाचे पॉईंट्स पाहूया। यामध्ये निरक्षर लाभार्थी यांच्या संख्येनुसार गावनिहाय स्वयंसेवकांची वाढीव पदे भरण्यात येतील व त्यांच्या गावनिहाय नियुक्ती देण्यात येईल। आता अर्ज स्वीकारण्याची तारीख या ठिकाणी असणार आहे 1 एप्रिल 2024 पासून 15 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करू शकता पोस्टाद्वारे। ओके, ऑफलाईन अर्ज द्यायचा मित्रांनो या ठिकाणी। ओके, अर्ज ज्या पत्त्यावरती पाठवायचा तो पत्ता पण या ठिकाणी मेन्शन आहे। पत्ता असणार आहे महात्मा गांधी व्यसनमुक्ती केंद्र तळणी, विश्वनाथ विद्यालय शेजारी, शिरपूर रोड, तळणी, तालुका मंठा, जिल्हा जालना या ठिकाणी तुम्हाला हा तुमचा अर्ज पोचवायचा आहे। ओके, गव्हर्नमेंटची ह्या पोस्ट आहे। बेसिकली गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही पदे काही दिवसासाठी भरण्यात येणार आहेत। तर नक्कीच तुम्ही अप्लाय करू शकता। पेमेंट पण तुम्हाला 25-30 हजारच्या आसपास मिळू शकतं। ओके, तर काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। चॅनल नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।